वेलकम टू केजे केमिस्ट्री अकॅडमी. आज आपल्याला घ्यायचं आहे प्रिपरेशन ऑफ फिनॉल. आपला झाला आहे प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल आपण पूर्णपणे घेतलेलं आहे. आता घ्यायचं आपल्याला प्रिपरेशन ऑफ फिनॉल. म्हणजे काय बनवायचं आहे आपल्याला फिनॉल पुन्हापासून फ्रॉम क्लोरोबेन्झीन पासून फ्रॉम क्लोरोबेन्झीन पासून काय बनवायचं आहे आपल्याला फिनॉल. आणि नंबर 2 आहे आपला फ्रॉम benzene sulfuric acid म्हणजे या दोन गोष्टीपासून आपल्याला काय बनवायचं आहे आपलं फिनॉल बनवायचं. तर आपण पहिला बघून घेऊ फ्रॉम क्लोरोबेन्झीन. पहिलं काय आहे आपलं फ्रॉम क्लोरोबेन्झीन. जर क्वेश्चन विचारायचं असेल तर काय विचारेल हाऊ विल यू प्रिपेअर फिनॉल फ्रॉम क्लोरोबेन्झीन. तर क्लोरोबेन्झीनचं स्ट्रक्चर मला माहिती आहे काय आहे बेन्झीन. क्लोरोबेन्झीनचं स्ट्रक्चर काय आहे बेन्झीनला मी बेन्झीन लिहिलं माझं झालं बेन्झीनला लिहिलं डबल बॉन्ड अल्टरनेट आणि या डबल बॉन्ड इथं काय असेल तुमचा क्लोरीन. म्हणजे बेन्झीनला जर क्लोरीन लागला असेल तर यालाच काय म्हणतो आपण क्लोरोबेन्झीन. काय म्हणतो क्लोरोबेन्झीन. याची रिॲक्शन करायची NaOH सोबत NaOH नंतर 6 to 3 केल्विन टेम्परेचर आणि 150 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. तर लिहायचं आहे म्हणजे NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड आपल्याला टेम्परेचर किती द्यायचं आहे 623 आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर किती द्यायचं आहे 150. तर हा काय करतो बघा पहिले आपल्याला फिनॉल बनवण्यासाठी हे बॉन्ड काय करावे लागतील ब्रेक करावे लागतील. तर हा काय करतो इथून Cl आणि इथून H काय बनवेल HCl म्हणजे HCl काय करतो रिमूव्ह करतो. मग काय राहणार बेन्झीन ॲज इट इज. बेन्झीन नंतर बेन्झीन लिहिले बेन्झीन नंतर HCl निघून गेला मग काय राहणार ON म्हणजे हा ONA पुढे लागेल आपल्या बेन्झीनला कारण की HCl काय झालं रिमूव्ह झालं म्हणून याचं नाव काय येतो बघा. हा काय Na म्हणजे काय होतो सोडियम. Na म्हणजे काय होतो सोडियम. याचं नाव सोडियम. आणि जर इथं सोडियम नसतं आणि बेन्झीनला O असतं H असतं तर आपण फिनॉल म्हटलं असतं. पण Oच्या Hच्या ठिकाणी काय आहे सोडियम त्याला म्हणतात सोडियम फिनॉक्साईड. नंतर आपला अजूनपर्यंत फिनॉल बनला का नाही. जोपर्यंत आपला फिनॉल बनत नाही तोपर्यंत आपल्याला कंपाऊंड करत जायचं. मग काय करू आपण हायड्रोलिसिस. हायड्रोलिसिस म्हणजे ॲडिशन ऑफ वॉटर. हायड्रोलिसिस म्हणजे काय वॉटर. आता हा काय करेल बघा हा काय करतो इथून काय काढतो आपला सोडियम आणि इथून काय काढेल OH म्हणजे काय रिमूव्ह होईल NaOH. काय रिमूव्ह होईल NaOH. मग काय राहिलं लिहून घ्या बेन्झीन ॲज इट इज. आणि बेन्झीनला काय लागेल O. हा OH तर निघून गेला काय लागला डायरेक्ट H म्हणजेच काय बनला फिनॉल. आणि काय काय रिमूव्ह झाले होते एक झाला होता HCl आणि एक झाला होता NaOH. तुम्ही प्लस म्हणून लिहू शकता. एक झालं होतं HCl प्लस NaOH. म्हणजेच क्लोरोबेन्झीन पासून आपल्याला काय बनवायचं आहे फिनॉल. क्वेश्चन विचारते हाऊ विल यू प्रिपेअर फिनॉल फ्रॉम क्लोरोबेन्झीन. म्हणजेच फिनॉल क्लोरोबेन्झीन पासून फिनॉल कसं बनवते ते लिहायचं. आणि हा प्रश्न खूपदा विचारलेला आहे. कारण की प्रश्न विचारला होता 2024 ला काय विचारला होता राईट डॉ प्रोसेस. कारण हिला काय म्हणतात डॉ प्रोसेस पण म्हणतात. प्रश्न विचारलेला असं होतं राईट डॉ प्रोसेस. याच रिॲक्शनला काय म्हणतात डॉ प्रोसेस म्हणतात. आणि जर याच्याविषयी आपल्याला थिअरी लिहायची आहे काय लिहायची थिअरी तर काय लिहू व्हेन क्लोरोबेन्झीन काय आहे क्लोरोबेन्झीन हिटेड कारण की टेम्परेचर दिलं आहे म्हणू शकतो आपण हिटेड. व्हेन क्लोरोबेन्झीन हिटेड विथ सोडियम हायड्रॉक्साईड then sodium
phenoxide is formed. Then sodium phenoxide is formed, which is further reacts with water. ह्या डबल रिएक्ट झाला वॉटर सोबत, which is further reacts with water. Then phenol is formed. Then phenol is formed. असं आपल्याला लिहायचं. तर क्वेश्चन कशा प्रकारे विचारू शकते जर आपल्याला विचारेल तर पहिलं बघा, हाऊ विल यू प्रिपेअर, हाऊ विल यू प्रिपेअर, हाऊ विल यू प्रिपेअर, काय प्रिपेअर करायचं आहे, फिनॉल. हाऊ विल यू प्रिपेअर फिनॉल फ्रॉम कोणापासून, क्लोरोबेन्झीन पासून, फ्रॉम क्लोरोबेन्झीन. असं आपल्याला प्रश्न विचारेल. म्हणजे प्रश्न काय आहे बघा, हाऊ विल यू प्रिपेअर, प्रिपेअर म्हणजे काय करायचं आहे, बनवायचं. कोणाला, फिनॉल, फ्रॉम कशापासून, क्लोरोबेन्झीन पासून. दुसरं विचारू शकते, राईट किंवा एक्सप्लेन द प्रोसेस, एक्सप्लेन द प्रोसेस. बरोबर आहे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन विचारू शकतो. नंतर दुसरी आहे आपली, ही झाली पहिली. आपली दुसरी आहे सेकंड नंबरची, फ्रॉम, काय आहे सेकंड नंबरची, फ्रॉम बेन्झीन, फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक, फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ॲसिड, फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. म्हणजे फिनॉल बनवायचं आहे कशापासून, बेन्झीन सल्फोनिक ॲसिड पासून. आता बेन्झीन सल्फोनिक ॲसिडचा फॉर्म्युला कसा असतो बघा, बेन्झीनला पहिलं बेन्झीन लिहून घ्या. बेन्झीन लिहिल्यानंतर काय लावाल इथं, SO3H, म्हणजे S कारण की सल्फर आहे, S लागले सल्फोनिक, ऑनिक ॲसिड, ॲसिड आहे तर O लागते, तर याचंच नाव आहे बेन्झीन सल्फोनिक, बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. याला काय म्हणतात, बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. याची रिॲक्शन कराल NaOH सोबत, NaOH काय आपला बेस आहे, बेस, त्याच्यासोबत रिॲक्ट कराल NaOH सोबत. तर हा काय करतो बघ, हा काय करतो, इथून काढतो आपला H आणि इथून काढतो OH, म्हणजे काय लिहून झाला H2O. असं तुम्ही लिहू शकता. एरोच्या खाली -H2O म्हणजे वॉटर काय त्याला रिमूव्ह झाला. आणि या साईडला जेव्हा आपण लिहितो तेव्हा +H2O लिहितो. इथं जर लिहायचं एरोवर तर आपण लिहू शकतो -H2O. नंतर काय राहिलं मग, बेन्झीन ॲज इट इज. बेन्झीनला काय ॲज इट इज आहे, SO3. कारण की SO3 ला आपण काय केलं का नाही, मग काय राहिलं बघा, HOS निघून गेला तर मग काय राहिला, Na, म्हणजे काय लागेल Na. आता Na लागला त्याचं नाव काय होईल बघा, Na म्हणून काय लिहितो आपण, सोडियम, सोडियम बेन्झीन, बेन्झीन आहे तर म्हणून सोडियम बेन्झीन, याला म्हणतात सल्फोनेट, सोडियम बेन्झीन सल्फोनेट, नाव काय, सोडियम बेन्झीन सल्फोनेट. नंतर जर आपल्याला करायचं आहे, अजून आपल्याला इथं काय टाकायचं आहे, NaOH. काय टाकायचं आहे, NaOH आणि 523 केल्विन टेम्परेचर टाकायचं, 523 केल्विन टेम्परेचर. आता अजून आपल्याला काय करेल बघा, तुम्ही काय काढेल आपला, काय करू आपण, जर आपल्याला इथे लावायचं आहे तर मी काढत आहे हा पूर्ण ग्रुप, या पूर्ण ग्रुप सोबत काढत आहे H, या पूर्ण ग्रुप सोबत काय काढत आहे H. तर काढल्यानंतर काय राहणार, बेन्झीन ॲज इट इज राहिली, बेन्झीन ॲज इट इज राहिली. आता हा पूर्ण निघाला इथं काय राहिला, ONA, राहिला ONA, म्हणजे हा पूर्ण कंपाऊंड निघून जाईल आणि इथं काय राहिलं आपला ONA इथं लागला. आता ONAचं नाव आपण आधीच लिहिलं होतं, सोडियम पहिले, Na म्हणून सोडियम आणि बाकीचा काय आहे, फिनॉक्साइड, सोडियम फिनॉक्साइड, नाव काय, सोडियम फिनॉक्साइड. बघा हे रिमूव्ह झाले म्हणून हा लागला आपला ONA. आणि लास्टमध्ये आपण काय करू, इथं टाकाल डायल्यूट, लास्टमध्ये टाकाल ॲड करायचं आहे आपल्याला डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणजे HCl. तर हा काय करेल, अजूनपर्यंत आपला फिनॉल मिळाला नाही पण आपण प्रोसेस चालू देतो. मग काय बेन्झीन ॲज इट इज, काय करेल हा ONA आणि इथून काय निघेल Cl, मग इथं काय लागेल
O ॲज इट इज आहे आणि हा H प्लस काय लिहू शकतो आपण NaCl प्लस काय लिहू शकतो NaCl आणि बेन्झीनला अपयश म्हणजे काय होतो फिनॉल. म्हणजे जोपर्यंत आपल्याला तो कंपाऊंड भेटत नाही तोपर्यंत आपल्याला ती प्रोसेस करत जायची. म्हणजे बेन्झीन सल्फोनिक ऍसिड पासून काय बनवायचं होतं फिनॉल. काय बनवायचं होतं फिनॉल. मग आपण काय घेतलं पहिले बेन्झीन सल्फोनिक ऍसिड, बेन्झीनला SO3H लावलं, नंतर NaOH इथून H आणि इथून OH काढून आणि काहीतरी रिमूव्ह करावं लागेल तेव्हाच ऍड होईल म्हणून आपण काय केलं इथं वॉटर रिमूव्ह केला ONA लागलं. ONA लागलं म्हणून याचं नाव काय आलं ONA म्हणजे Na लागला सोडियम लागला म्हणून नाव आलं सोडियम बेन्झीन सल्फोनेट. नंतर अजून NaOH होता आपल्याकडे 523 म्हणजे 523 केल्विन टेम्परेचर आपण दिला त्यालाच काय म्हणला सोडियम फिनॉक्साइड. काय म्हणलं सोडियम फिनॉक्साइड आणि याची रिएक्शन अजून डायल्यूट सोबत केलं आपण तर आपल्याला काय मिळाला फिनॉल. जर आपल्याला याची पण थेरी लिहायची आहे तर आपण कसं लिहू थेरी जर आपल्याला लिहायची तर आपण काय लिहू व्हेन बेन्झीन सल्फोनिक ऍसिड when benzene sulfonic acid reacts with sodium hydroxide डायरेक्ट पूर्णची थेरी एकेकाची नाही लिहित पाहिजे. जसं क्वेश्चन आहे तसं लिहायचं. जर सपोज 1 मार्क 2 मार्कला क्वेश्चन आहे तर 2 मार्कची थेरी कशी लिहायची ते सांगतो मी बघा. when benzene sulfonic acid reacts with sodium hydroxide and with 523 Kelvin temperature then phenol is formed. एवढं आपण लिहू शकतो डायरेक्ट मध्ये. आणि जर लॉंग मध्ये लिहायचे असेल तर when benzene sulfonic acid reacts with sodium hydroxide then benzene sulfonate is formed. म्हणजे sodium benzene sulfonate is formed which is further reacts with sodium hydroxide at 523 Kelvin temperature then sodium phenoxide is formed and which is further reacts with dilute hydrochloric acid then phenol is formed. The question कसं विचारेल तर क्वेश्चन असं विचारेल बघा. क्वेश्चन काय विचारेल पहिला विचारेल how will you prepare किंवा फॉर्म पण लिहिलं प्रिपेअर्ड किंवा फॉर्म फिनॉल from benzene sulfonic acid benzene sulfonic acid तर असे विचारू शकते what is the action of what is the action of action म्हणजे रिएक्शन what is the action of कोणाची शॉर्ट मध्ये लिहिलं आहे बेन्झीन सल्फोनिक ऍसिड ची what is the action of benzene sulfonic acid on what is the action of sodium hydroxide of NaOH on benzene sulfonic acid. याचा अर्थ काय आहे बेन्झीन सल्फोनिक ऍसिड वर सोडियम हायड्रॉक्साईडची रिएक्शन कशी होईल म्हणजे याला काय करावं लागेल आपल्याला फिनॉल बनवावं लागेल. जे दिलं जातं मला दोन गोष्टी दिल्या जातात बघा इथे पण दिलाय काय दिलाय फिनॉल आणि बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. इथं काय दिलंय तुम्हाला बघा NaOH आणि बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी दिलेल्या असतात तर आपल्याला ते ओळखता आल्या पाहिजे. बाकी नेक्स्ट क्लासला बघू.